मित्रांनो, मी रो हाऊसबद्दलच बोलायला आलं, पण लोकेशनमध्ये प्रॉपर्टी खरेदी करायची. प्रॉपर्टी म्हणजे रो हाऊस खरेदी करायचे किंवा एखादं इंडिपेंडेंट घर खरेदी करायचं आहे, कोणाला जमीनसुद्धा खरेदी करायची आहे. बरेचसे मला कॉल येतात, बरेचसे या यूट्यूब चॅनलच्या ज्या कमेंट बॉक्स असतात तिकडं मेसेजेस असतात. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मित्रांनो आणि बंधू बहिणींनो, खूप दिवसानंतर आज इथं आलेले सगळी काय माहिती देणार आहे. जे टायटल बघितलं, जो बोर्ड बघितलेलं आहे, त्याच्याबद्दलच एक एक माहिती या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी मी इथं सादर करणार आहे. थोडंसं व्हिडिओ बघा संपूर्ण, आणि नंबरसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. इथं काही नंबर दिसत नाही, पण नक्की तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्या रो हाऊसबद्दल जी इन्फॉर्मेशन असणार आहे आणि तुम्हाला बघायला जायचं असेल तर त्यांचा नंबरसुद्धा मी तुम्हाला डायरेक्टली थेट देणार आहे. बरेचसे असे लोक जे आहे ज्यांना पुण्यामध्ये आपल्या बजेटनुसार आणि आपल्या आवडीच्या लोकेशनमध्ये प्रॉपर्टी खरेदी करायची. प्रॉपर्टी म्हणजे रो हाऊस खरेदी करायचे किंवा एखादं इंडिपेंडेंट घर खरेदी करायचं आहे, कोणाला जमीनसुद्धा खरेदी करायची आहे. बरेचसे मला कॉल येतात, बरेचसे या यूट्यूब चॅनलच्या ज्या कमेंट बॉक्स असतात तिकडं मेसेजेस असतात की आजकाल काय झालं, तुमचे व्हिडिओ येत नाही, तुम्ही कुठं आहे साहेब. तर मित्रांनो, मी इथंच आहे, तुमच्यासोबतच आहे. ओके, बऱ्याचशा प्रॉपर्ट्या आलेल्या आहे, पण नेमकं काय आहे की प्रॉब्लेम तोच की शूटिंग करायला टाईम भेटत नाही. सध्याला कामधंदे खूप जास्त मोठे वाढलेले आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून जे लोक येतात, जे बघत असतात, ज्यांना माझा नंबर भेटतो किंवा शाहिद भाईचा नंबर भेटतं, तर ते लोक जातात, प्लॉटिंग वगैरे खरेदी करतात. मोस्टली आपल्याकडे जे नगर रोड जो होता त्या साईडचे प्लॉटिंग खतम झालेले, आता नवीन आणि तिथं भविष्यामध्ये येणारा एअरपोर्ट असणार आहे, पुणे सोलापूर रोड यवत या साईडला. आणि तुम्हाला माहीत असेल की एअरपोर्ट कुठं येणार आहे तर मला नक्की कळवा. ओके, सांगा मला कुठं येणार आहे. हा, मी सांगणार नाही आता कुठे येणार आहे, पण त्या एअरपोर्टच्याच बाजूला एवढे जागेचे भाव वाढलेले. त्यावेळेस 2 लाखामध्ये 2.5 लाखामध्ये त्या प्लॉटला विचारत नव्हतं, आज लगेच ताबडतोब 5.5 लाख, 5 लाख, 6 लाख, 7 लाख असा भाव तयार झालेला आहे. आता हा डेव्हलपमेंट, हा विकास कसं काय, तर तो एअरपोर्ट येणार आहे, त्यामुळं तिथला जो एरिया आहे गजबजलेला आहे. आणि पुणे सोलापूर रोड कदाचित तुम्ही गेले असाल हडपसरच्या पुढं उर्ली कांचन आणि तिकडूनच यवत बाजूला, तर एरिया खूप भारी वाटतं. आणि मित्रांनो, मी रो हाऊसबद्दलच बोलायला आलं, पण बरेचशे लोकांना फक्त वाघोली आणि वाघोलीचे पुढं शिक्रापूर, कासारी फाटा हेच एरिया माहिती आहे. कारण की आम्ही बरेचसे व्हिडिओ बनवले आणि तळेगाव, ढमढरे त्या साईडचे प्लॉटिंगचे व्हिडिओ बनवून टाकले होते. पण आज ॲक्च्युलीमध्ये जे जागा होती आमच्याकडं, केडगाव, चौफुला, पुणे सोलापूर रोड, उर्ली कांचन, तिकडचे पण बरीचशी जाहिरात केली. त्यावेळेस वेगळाच होता आणि 1.5-2 लाखामध्ये ते प्लॉट आम्ही सांगायचे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. पण आज अचानक असं झालं की 25 लाखामध्ये 10 गुंठे सेपरेट 7-12 सेपरेट खरेदी करत, पण मेन हायवे रोडपासून थोडंसं आतमध्ये असणार आहे. हे प्लॉट जे आहे खूप भारी लोकेशन आहे, कारण की येणारा जो आहे भविष्याचा एअरपोर्ट तिथं असणार आहे. आणि उर्ली कांचनलाच रो हाऊस आणलं होतं आपण, ते तुम्ही कदाचित व्हिडिओ नाही बघितला असाल. पण उर्ली कांचनहून आतमध्ये आहे, डायरेक्टली 35 लाखाचा 3 BHK होता आणि 2 BHK जो होता तो 30 लाखामध्ये होता. पण फायनान्स लोन होणारा असा तो रो हाऊसचा प्लॉट होता आणि तुम्हाला डायरेक्टली फायनान्स करून देणार होते. आणि बरेचसे लोकांनी ते पण बुकिंग केलं आणि बरेचसे आता सध्याला तिकडं आहे, अजून आहे, ते पण रो हाऊस आहे. पण
लोकांना कदाचित ते नाही, पुण्यामध्ये पाहिजे, तर पुण्यामध्ये एक वेगळा असा लोकेशन आहे, तिथं तुम्हाला एकदम स्वस्त रेटमध्ये भेटणार आहे. बरं, ही मध्ये आपण माहिती सोडून दिली होती, तर ती परत मी कंटिन्यू करतो, कारण की मला एक बोलायचं आहे की तुम्हाला प्लॉट खरेदी करायचे असेल तर उर्ली कांचनच्या पुढं यवत, या यवतला तुम्हाला 25 लाखामध्ये 10 गुंठे तुम्हाला भेटू शकतो डायरेक्टली. आणि यवतपासूनच थोडंसं पुढं गेलं तर तिथं केडगाव चौफुला म्हणून लोकेशन आहे, त्या साईडला सुद्धा तुम्हाला डायरेक्टली 10 गुंठे 25 लाखामध्ये, 27 लाखामध्ये असे वेगवेगळे आणि हायवे रोडला लागूनच बरेचसे प्लॉट तिकडं मौजूद आहे. आणि तुम्हाला हे खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इथं बाजूला तुम्हाला नंबर दिसत असेल, किंवा नाही दिसला तर मला मेसेज करा कमेंट बॉक्समध्ये की तुम्हाला यवतचे प्लॉट बघायचे असेल किंवा केडगाव चौफुल्याचे इथं तुम्हाला ते प्लॉट खरेदी करायला म्हणजे बघायला यायचं असेल. निदान स्टार्टिंग तर माणूस बघणारच ना. आणि असला हा एक रो हाऊससाठी जो लोकेशन बोलत होतो ते मध्येच थांबलं मी. तर लोकेशन जो आहे पुणे एअरपोर्ट रोड, येरवडा, नागपूरचा, तिथं वेगवेगळे घरं आलेले, पण तिकडं टॅक्स पावती, मीटर पावती ह्याच्यावरती तिथं खरेदी खत वगैरे होऊ शकतो, एवढं मी तुम्हाला सांगतो. बाकीचं ते म्हणतात ना की एने प्लॉट, असं प्लॉट, तसं प्लॉट, ते तसला प्रकार तिथं चालत नाही. डायरेक्टली तुम्ही टॅक्स पावती, मीटर पावतीवरती करू शकतात, पण लोन होत नाही तिथं. तर जे रेट आहे 60 लाखाचा, 70 लाखाचा, 50 लाखाचा, अगदी 30 लाखामध्ये पण तुम्हाला एखादं इंडिपेंडंट घर भेटणार आहे. पण तिथं पार्किंगची खूप प्रॉब्लेम आहे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये. तिथून जे आहे लोकेशन, वेगवेगळे लोकेशन आहे बघायला गेलं. तिकडून पुणे स्टेशन एक 6 किलोमीटर, कल्याणनगर, विमाननगर 2 ते 3 किलोमीटर, एअरपोर्ट 3 किलोमीटर, असे बाजूबाजूला आहे. पण प्रॉब्लेम हाच आहे की लोन होत नाही तिथं. ओके, तुम्हाला त्या साईडला घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली संपर्क करू शकतात. ओके, आणि बरीचशी प्रॉपर्टीसाठी तुम्ही माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. बरीचशी माहिती तुमच्यासाठी अजून सांगणार आहे. मेन इम्पॉर्टंट काय आहे, प्लॉटिंगचे व्हिडिओ चालू होणार आहे. आणि केडगाव चौफुला, यवत या साईडचे बरेचशा प्रॉपर्ट्या आपल्याला ते दिसू शकतात तिथं. आणि बरेचसे तुम्ही येऊन बुकिंगसुद्धा करू शकतात. आणि EMI वरती, डायरेक्टली EMI वरती. आणि जे 10 गुंठे कोणाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर ते कॅशमध्ये असणार. 2 पार्टामध्ये, 3 पार्टमध्ये पेमेंट तुमचा 25 लाखाचा तिथं होऊ शकतो. पण भविष्यासाठी हे इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. तर चला भेटू आपण पुन्हा नेक्स्ट प्रॉपर्टीची लवकरच माहिती घेऊन. लवकरच माहिती काय, डायरेक्टली प्लॉटवरच जाऊन तुम्हाला ते केडगाव चौफुला किंवा यवतचे ते प्लॉट दाखवणार आहे. आणि कदाचित मी तुम्हाला ते प्लॉट दाखवले सुद्धा होते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. ओके, भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.